कंत्राटी वाहन चालकाच्या मानधन व वेतन ठेवले रखडून कर्मचाऱ्यांसमोर अनेक समस्यांना उभारी। बरकत कंपनीतर्फे ठाणे जिल्हा 102 वाहन चालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून याचा निषेध आज ठाण्यातील वागळे इस्टेट 22 नंबर सर्कल जवळ नोंदवण्यात आला आहे। या वाहन चालकांना अतिदुर्गम भागात सामान्य रुग्णांची 24 तास सेवा बजावून पण मे 2024 ते जुलै 2024 चं मानधन, वेतन, वाहन चालक विमा, गणवेश आणि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अटी शर्तींची पूर्तता केलेली नाहीये। तसेच वाहन चालक यांनी फोन केल्यास त्यांच्याशी उद्धट पद्धतीने वार्ता केली जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितलंय। या विषयासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करून देखील यावर कोणीही लक्ष देत नसून त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागलाय। तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वेतनाची मागणी केली असता ते बरकत कंपनीचं नाव सांगतात आणि बरकत कंपनीकडे मागणी केली असता तोपर्यंत जिल्हा परिषद पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही वेतन देणार नाही असं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून दिलं जातं। तर आम्ही कोणाकडे दाद मागावी अशी समस्या आता कर्मचाऱ्यांसमोर उभारली आहे। त्यामुळे आज या संदर्भात कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवलाय। या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांशी बातचीत केली, पाहूयात। आज हे जेवढे ड्रायव्हर आहेत हे ड्रायव्हर आहेत जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे 33 ड्रायव्हर आहेत। ते जे 102 नंबरची जी इमर्जन्सी हेल्पलाईन असते ॲम्ब्युलन्सची, ती गावाखेड्यात त्याच्या महिला असतात, गरोदर महिला झाल्या किंवा लहान मुलं झाली त्यांच्यासाठी ती सेवा असते। ते लोक गरोदर महिलांना सेफली तिथून उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करतात, सगळ्या गोष्टी कामं करतात। आज महिलांसाठी आज शासनाने एवढं चांगल्या योजना आणलेल्या आहेत। त्याच गर्भवती महिलांना हे पोरं, ही ड्रायव्हर्स लोक सेफली सुरक्षित हॉस्पिटलला पोहोचवतात गावाखेड्यातून। आणि आज त्याच ड्रायव्हर लोकांना आज 3 महिने गेले त्यांना पगार दिला जात नाहीये। आणि जो पण पगार दिला जातो तोही पगार त्यांना नियमाने 15,000 मिळाला पाहिजे। शासन नीतिमत्तेनुसार तो त्यांना फक्त 9,000 पगार दिला जातो। त्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे श्रमजीवी कामगार संघटनेमार्फत। नमस्कार, श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आम्ही कोविड मध्ये पण 24 तास सेवा दिलेल्या, आता तर 24 तास देतोय, तेव्हा पण दिलेले, न घाबरता न डगमगता। परंतु याने पगार आमचा कधी वाढवला नाही। आणि आता पगाराची आम्ही मागणी करतोय त्या बरकतवाल्याकडे। बरकतवाला जिल्हा परिषदचं नाव सांगतो, जिल्हा परिषद कंपनीचं नाव सांगते। मग आम्ही जायचं कुठं? मग आज आम्ही इथे बसून राहणार आहे जोपर्यंत आमचा पगार अकाउंटला, प्रत्येक मुलाच्या अकाउंटला येणार नाही वाहन चालकांच्या, तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हलणार नाही। काही करो त्यांना, काही करायचं त्यांना करो, पण आम्ही इथून हलणार नाही।